नमस्ते मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 5वा भाग लेखन व व्याकरण यातील अलंकार हा घटक पाहणार आहोत. मित्रांनो, अलंकार म्हणजे नेमकं काय किंवा भाषेमध्ये अलंकाराचं काय महत्त्व आहे हे प्रथम या ठिकाणी आपण समजावून घेऊया. अलंकार म्हणजे मित्रांनो, ज्याप्रमाणे वेगवेगळ्या अलंकारांनी आणि आभूषणांनी व्यक्तीला सौंदर्य प्राप्त होतं, व्यक्तीचं सौंदर्य खुलतं, त्याचप्रमाणे भाषेमध्ये सुद्धा अलंकारांमुळे भाषेचं सौंदर्य खुलतं, भाषेमध्ये गोडवा निर्माण होतो, भाषेमध्ये माधुर्य निर्माण होतं आणि जेणेकरून भाषा अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. आज आपण याच अलंकारांचे काही वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. प्रथमतः अलंकारांचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो आहे शब्दालंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. शब्दालंकार म्हणजे जो अलंकार शब्दातून निर्माण होतो किंवा शब्दातून प्रकट होतो त्याला शब्दालंकार म्हणतात, आणि जो अलंकार वाक्यामध्ये, ओळीमध्ये किंवा अर्थाच्या दृष्टिकोनातून प्रकट होतो त्याला अर्थालंकार असं म्हटलं जातं. शब्दालंकारामध्ये प्रामुख्याने यमक, अनुप्रास आणि श्लेष या अलंकारांचा समावेश होतो. तर अर्थालंकारांमध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत आणि चेतन गुणोक्ती या अलंकाराचा समावेश होतो. अशा प्रकारचं आपण हे वर्गीकरण पाहिल्यानंतर यातील हे जे अलंकार आहेत हे अलंकार आपण इयत्ता 9वी 10वी या वर्गांमध्ये त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. पुढच्या काही अलंकारांचा अभ्यास करणार आहोत. परंतु मित्रांनो, हा अभ्यास करायला जाण्यापूर्वी आपल्याला अलंकाराच्या अभ्यासासाठी आवश्यक असणाऱ्या काही मूलभूत संकल्पना समजावून घेणं गरजेचं आहे. मग कोणत्या आहेत या मूलभूत संकल्पना? पहिल्यांदा त्या आपण समजावून घेऊ आणि मग आपण अलंकाराकडे जाऊ. मित्रांनो, कोणताही कवी किंवा कोणताही लेखक जेव्हा लेखन करत असतो तेव्हा अलंकारांचा वापर हा त्याच्या लेखनामध्ये अत्यंत स्वाभाविकपणे, सहजपणे येत असतो. मात्र अशा अलंकाराचा वापर करताना बहुतेक अलंकारांमध्ये 2 घटकांची तुलना केली जाते. साहित्यामध्ये एखाद्या गोष्टीचं महात्म्य सांगण्यासाठी, एखाद्या गोष्टीचं मोठेपण समजावून सांगण्यासाठी 2 घटकांची तुलना केली जाते किंवा एखाद्या घटकाची दुसऱ्या घटकाशी तुलना करून त्याचं मोठेपण सांगितलं जातं आणि त्यातून त्या ठिकाणी अलंकाराचा आविष्कार होत असतो. मग आता ही साहित्यामधली ही जी 2 घटकांची तुलना आहे ती तुलना करत असताना त्याच्या संबंधितल्या ह्या संकल्पना आहेत. पहिली संकल्पना आहे उपमेय आणि दुसरी संकल्पना आहे उपमान. मित्रांनो, तत्पूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक छोटंसं उदाहरण घेऊया आणि आपण प्रथमतः उपमेय आणि उपमान या संकल्पना समजावून घेऊया. मग ह्या संकल्पना समजल्या की बहुतेक अलंकारांचा आपल्याला सहजपणे उलगडा होणार आहे, ते समजणार आहे. म्हणून त्या ठिकाणी ह्या संकल्पना समजावून घेणं महत्वाचं ठरतं. 2 घटकांची तुलना जेव्हा केली जाते तेव्हा त्या ठिकाणी ज्या घटकाची तुलना केली जाते त्या घटकाला उपमेय असं म्हणतात. लक्ष द्या, ज्या घटकाची तुलना केली जाते त्याला उपमेय असं म्हणतात. ज्या घटकाशी तुलना केली जाते त्याला उपमान असं म्हटलं जातं. ज्या घटकाची तुलना केली जाते त्याला उपमेय असं म्हटलं जातं आणि ज्या घटकाशी तुलना केली जाते त्याला उपमान असं म्हटलं जातं. या ठिकाणी एक उदाहरण आपण घेऊया. सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. या वाक्यामध्ये सुरेशचे अक्षर हा एक घटक आहे आणि मोती हा दुसरा घटक आहे. सुरेशच्या अक्षराची तुलना मोत्याशी केलेली आहे, म्हणून सुरेशचं अक्षर हे या वाक्यातील उपमेय आहे, तर मोत्यासारखं किंवा मोती हे उपमान. आधीच्या भागात आपण उपमेय आणि उपमान या दोन्ही संकल्पना समजावून घेतल्या. यानंतर आपण अभ्यासक्रमातील पहिला अलंकार पाहणार आहोत, तो म्हणजे अनन्वय. पहिल्यांदा आपण अनन्वय या शब्दाचा अर्थ समजावून घेऊ आणि मग आपण अलंकाराचं स्पष्टीकरण पाहू. अनन्वय यातील अन म्हणजे नाही आणि अन्वय म्हणजे संबंध. साध्या शब्दात सांगायचं झालं तर ज्याचा इतर कोणत्याही गोष्टीशी संबंध येऊ शकत नाही किंवा
ज्याची इतर कोणत्याही गोष्टीशी तुलना होऊ शकत नाही, अशा प्रकारचा हा अलंकार आहे किंवा या अलंकारामध्ये अशा प्रकारचा अर्थ. आम्ही पहिल्यांदा त्याची लक्षणं समजावून घेऊया. अलंकाराचं लक्षण, पहिलं महत्वाचं लक्षण आहे ते यातील उपमेयाला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही. म्हणजेच या अलंकारामध्ये उपमेय हे एक आणि एकमेवा द्वितीय असतं, त्याची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उपमेयाला फक्त उपमेयाचीच उपमा दिली जाते, अशा ठिकाणी हा अलंकार होतो. उपमेयाला दुसऱ्या कशाचीही उपमा न देता उपमेयाला फक्त उपमेयाचीच उपमा दिली जाते, त्यावेळी अनन्वय हा अलंकार होतो. याचं महत्वाचं वैशिष्ट्य, उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही, ते एक आणि एकमेवा द्वितीय असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, उपमेयाला योग्य असं दुसरं उपमान सापडू शकत नाही, मिळू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं ठरलं तर त्याची इतर कशाशीही तुलना होऊ शकत नाही. आणि इतर कशाशी तुलना होत नसते, त्यामुळे त्याची तुलना ही फक्त त्याच्याशीच केली जाते. म्हणजे तो एकमेव द्वितीय असतो, त्याला साधक बाधक त्याच्याशी तुल्य अशा प्रकारचा इतर दुसरा कुठलाही घटक नसतो. म्हणून उपमेयाला फक्त उपमेयाचीच उपमा दिली जाते. अलंकाराचं हे लक्षण आहे आणि हे वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, आता आपण वळूया अलंकाराच्या उदाहरणाकडे आणि उदाहरणातून हा अलंकार आपण समजून घेऊया. ताजमहालचं वर्णन एका ठिकाणी करताना कवी असं म्हणतो की आहे ताजमहाल एक जगती, तो तोच त्याच्या परी. की ताजमहाल हा एकमेवाद्वितीय आहे, त्याची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. तो फक्त त्याच्या सारखाच आहे, ताजमहाल सारखं दुसरं काहीही नाही. अर्जुनाचं वर्णन करताना कवी असं म्हणतो, त्याच्यातील योद्ध्याचं वर्णन करताना कवी असं म्हणतो की झाले बहु, आहेतही बहु, होतीलही बहु, परंतु यासम हाच. अर्जुन अतिशय शूर अशा प्रकारचा योद्धा होता. यापूर्वीही योद्धे अनेक झाले, आताही आहेत, याच्यानंतरही होतील, परंतु अर्जुनाला तोड अशा प्रकारचा योद्धा होऊ शकत नाही. यातील या दोन्ही उदाहरणातील उपमेय म्हणजे पहिल्या उदाहरणातील ताजमहाल की ज्याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही, आणि दुसऱ्या उदाहरणातील उपमेय हे अर्जुन, त्याची कशाशी तुलना होऊ. यानंतर आपण पुढचा अलंकार पाहणार आहोत. त्याचं नाव आहे अपनहुती. अगदी साध्या शब्दात अपनहुती या अलंकाराचा अर्थ जर सांगायचा ठरला तर अपनहुती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. एखादी गोष्ट लपवणे किंवा झाकणे हा अपनहुतीचा साधा सरळ अर्थ होतो. प्रथम आपण या अलंकाराचं उदाहरण पाहू आणि उदाहरणाद्वारेच हा अलंकार आपण समजावून घेऊ. बघा, दोन ओळी मी या ठिकाणी फळ्यावर लिहिलेल्या आहेत. पहिली ओळ आहे, नहे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. दुसरी ओळ आहे, नहे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. ओळी वाचून झाल्यानंतर आपण पुन्हा येऊया उपमेय आणि उपमान या संकल्पनाकडे. मित्रांनो, या ओळीमध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही ओळीमध्ये एक उपमेय आहे आणि एक उपमान आहे. पहिल्या ओळीमध्ये नयन हे उपमेय आहे, तर पाकळ्या हे उपमान आहे. दुसऱ्या ओळीमध्ये वदन म्हणजे मुख, चेहरा, आणि चंद्रमा हा एक घटक आहे, उपमान आहे. पहिल्या ओळीमध्ये नयन हे उपमेय आहे, पाकळ्या उमलल्या म्हणजे या ठिकाणी कमळ, पाकळ्या म्हणजे कमळ, नयन म्हणजे डोळे. डोळ्याची तुलना कमळाशी केलेली आहे, कमळाच्या पाकळ्यांशी केलेली आहे. म्हणजे नयन हे उपमेय आहे तर पाकळ्या हे उपमान आहे. दुसऱ्या ओळीमध्ये वदन हे उपमेय आहे आणि चंद्रमा हे उपमान आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की नयनाची तुलना पाकळ्याशी करताना
नयनाचं अस्तित्व नाकारलेलं आहे, नयनाचा निषेध केलेला आहे, नयन लपवलेले आहेत किंवा ते झाकलेले आहेत. बघा, न या शब्दाने तो नकार दर्शवलेला, न या शब्दाने तो निषेध दर्शवलेला. दुसऱ्याही उदाहरणामध्ये तेच आहे की वदनाचं अस्तित्वच नाकारलेलं आहे, वदनाचं अस्तित्व झाकलेलं आहे किंवा त्याचा निषेध केलेला आहे. न हे वदन, न नकार दर्शवलेला आहे. हे वदन नसून ते काय आहे तर तो चंद्रमा आहे. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की या दोन्ही उदाहरणामध्ये उपमेयाचा निषेध केला जातो, उपमेय लपवलं जातं आणि उपमेय हेच उपमान आहे असं सांगितलं जातं. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्या ठिकाणी अपनुती हा अलंकार होतो. मला वाटतं उदाहरण त्या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे. मग आपण या उदाहरणाचं लक्ष्याचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा अपनुती हा अलंकार होतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं तर उपमेयाचं अस्तित्व नाकारलं जातं, उपमेयाच्या अस्तित्वाचा निषेध केला जातो आणि उपमेय हे उपमान आहे असं सांगितलं जातं. तेव्हा त्या ठिकाणी अपनुती हा अलंकार होतो. यावरून आपण मित्रांनो अपनुती अलंकाराची काही वैशिष्ट्यही लिहू शकतो. तर पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य, उपमेयाला लपवलं जातं, उपमेयाचा निषेध केला जातो. त्यानंतर तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य, उपमेय हे उपमेय नाही तर ते उपमानच आहे असे सांगितले जाते. उपमेय नाहीच ते उपमानच आहे असं सांगितलं जातं. आणि चौथं महत्वाचं वैशिष्ट्य, त्याचा निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले अशा प्रकारचे सर्वसाधारणपणे नकारदर्शक शब्द वापरले जातात. कसले हा शब्द जरी नकारदर्शक नसला तरी त्याचा वाक्यामध्ये तिथे वापर करताना नकारार्थी असाच त्या ठिकाणी वापर केला जातो आणि त्यातून त्या ठिकाणी उपमेयाचा नकार दर्शवला जातो किंवा उपमेयाचा निषेध केला जातो आणि त्या ठिकाणी अपनुती हा अलंकार होतो. मित्रांनो, यानंतर आपण आणखी एका अलंकाराची ओळख करून घेणार आहोत. त्याचं नाव आहे अतिशयोक्ती. काय आहे हा अतिशयोक्ती अलंकार? मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण एकमेकांशी बोलताना, एकमेकांना काही सांगताना एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा फुगवून सांगत असतो, आहे त्यापेक्षा मोठी करून सांगत असतो. पण बऱ्याच वेळा अशा प्रकारे एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा फुगवून सांगत असताना त्यातली असंभाव्यता अधिकाधिक ठळकपणे स्पष्ट होते. खरं म्हणजे जी गोष्ट होणारच नाही, जी गोष्ट होणंच शक्य नाही, अशी काहीतरी गोष्ट आपण बऱ्याच वेळा सांगत असतो. आता अतिशयोक्ती अलंकाराचं लक्षण जर सांगायचं ठरलं तर ते याप्रमाणे सांगता येईल की कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. यावरून या अलंकाराची 2-3 लक्षणं सांगता येईल. पहिलं महत्वाचं लक्षण आहे की एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या प्रसंगाचं वर्णन करून सांगितलेलं. दुसरं महत्वाचं लक्षण आहे ते वर्णन करत असताना ते वर्णन अधिकाधिक फुगवून सांगितलं जातं किंवा अधिक ते वाढवून सांगितलं जातं. असंभाव्यता अधिक ठळकपणे स्पष्ट होते. असंभाव्यता म्हणजे जे संभव नाही ते किंवा जे असू शकत नाही, जे होऊ शकत नाही ते, त्याला असंभाव्यता म्हणतात. आणि त्याचबरोबर त्याची कल्पनारंजकता सुद्धा स्पष्ट होते. जी गोष्ट शक्य नाही ती गोष्ट आपण जर समोरच्या व्यक्तीला सांगितली की ती रंजक होते. तिचा प्रभाव पडण्यापेक्षा किंवा त्याचं गांभीर्य पुढे येण्यापेक्षा त्यातून विनोद किंवा मनोरंजकता निर्माण होण्याची शक्यता असते आणि ती ठळकपणे अतिशयोक्ती अलंकारामध्ये जाणवते. आता या ठिकाणी आपण 2 उदाहरणं पाहूया. दीडदमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामांजींची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं ते झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला. बघा या उदाहरणामध्ये तेल किती आणलं? 1.5 दमडीचं. आता 1.5 दमडीचं तेल या शब्दातच त्याचा अर्थ आहे अतिशय थोडंसं तेल आणलं. पण या थोड्या आणलेल्या तेलामध्ये इतकं 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 काही झालं की सासूबाईचं न्हाणं पण झालं, मामांजींची दाढी पण झाली, भाऊजीची शेंडी पण झाली,
एवढं करूनही त्यातलं तेल उरलं. बघा असंभाव्यता कशी वाढत चाललेली आहे. उरलं ते झाकूनही ठेवलं, ते झाकून ठेवलेल्या तेलाला लांडोरीचा पाय लागला आणि त्याचा ओघळ गावाच्या वेशीपर्यंत गेला. मग नेमकं 1.5 दमडीचं तेल आलं तरी किती होतं? याचाच अर्थ ही गोष्ट संभवनीय नाही, पण ती वर्णन करून सांगितली. दुसरं जर उदाहरण या ठिकाणी सांगायचं ठरलं तर अशाच प्रकारचं एक उदाहरण आहे. मुंगी व्हॅली शिंगी झाली, तिचं दूध किती? 14 रांजण भरून गेले, प्याले 18 हत्ती. एवढ्याशा मुंगीचं दूध किती निघणार? आणि त्यात ते 14 रांजण भरून गेले आणि 18 हत्ती दूध प्याले. बघा त्यातली असंभाव्यता ही स्पष्ट होते दोन्ही उदाहरणामध्ये, आणि असंभाव्यता स्पष्ट होत असताना त्यामध्ये कल्पनारंजकता सुद्धा येते. जेव्हा अशा प्रकारचं वर्णन येतं तेव्हा त्या ठिकाणी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. आता आपण आणखी एका अलंकाराची ओळख करून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे अर्थांतरन्यास. या शब्दातील अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. याचा अर्थ असा की एका अर्थाच्या शेजारी दुसरा अर्थ ठेवणे. हा अर्थांतरन्यास या शब्दाचा साधा सोपा आणि सरळ अर्थ आहे. मग काय आहे या अलंकारामध्ये? अर्थांतरन्यास म्हणजे नेमकं काय? तर एका अर्थाचा समर्पक असा दुसरा अर्थ शेजारी ठेवणे म्हणजे अर्थांतरन्यास होय. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं ठरलं तर एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे. म्हणजे एक अर्थ थोडासा संकुचित असतो आणि तो समजावून देण्यासाठी त्याचा दुसरा तसाच अर्थ त्याच्या शेजारी व्यापक अर्थाने ठेवला जातो, की जेणेकरून त्या ठिकाणी पहिला अर्थ वाचकाला अधिक प्रभावीपणे समजेल, यासाठी त्या ठिकाणी असं केलं जातं. एक उदाहरण घेऊया आणि त्यातून त्या ठिकाणी हा अलंकार आपण समजून घेऊया. बघा या उदाहरण मी फळवलेलं आहे. होई जरी सतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग. असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. आपण जर ह्या उदाहरणाचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या 2 ओळींमध्ये एक आपल्याला सिद्धांत सांगितलेला आहे, एक विचार सांगितलेला आहे. तो विचार असा आहे, दुर्जनाच्या साहित्यामध्ये कितीही सज्जन व्यक्ती आला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावरती दुर्जन विचाराचा परिणाम होत नाही किंवा वाईट विचाराचा परिणाम होत नाही. हे तत्व सांगितलेलं आहे किंवा हा सिद्धांत विचार सांगितलेला आहे. मात्र हा विचार पटवून देण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. चंदनाच्या झाडावर कितीही विषारी सर्प कितीही काळ वास्तव्यास असला तरी सुद्धा त्याच्यावरती विषाचा काही परिणाम होत नाही किंवा चंदनाचं झाड कधीही विषारी होत नाही. मग याचा दुसरा अर्थ आपल्याला असाही सांगता येईल की एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा दृष्टांत सांगितला जातो. सामान्य विधानाच्या समर्थनार्थ म्हणजे या विधानाचं समर्थन या उदाहरणाने केलेलं आहे. सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा दृष्टांत सांगितला जातो, किंवा एखादं उदाहरण आधी सांगितलं जातं आणि मग त्यावरून त्या ठिकाणी सामान्य तत्व किंवा सिद्धांत सांगितला जातो. तेव्हा अर्थांतरन्यास हा अलंकार. आणखी काही उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होय गरल, श्वानपुच्छ नलिकेत घातले होई ना ते सरळ. पहिल्यांदा असं म्हटलंय की बोध खलास, खल म्हणजे वाईट किंवा वाईट व्यक्ती, आही म्हणजे सर्प. बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होय गरल. वाईट व्यक्तीला कितीही उपदेश केला तरी त्याच्यावरती चांगला परिणाम होत नाही. ज्याप्रमाणे सापाच्या मुखात आपण कितीही दूध ओतलं तरी सुद्धा त्याचं कधीही अमृत होऊ शकत नाही, तर ते विषातच रूपांतरित होणार. म्हणजे सापाचं या ठिकाणी उदाहरण दिलं आणि त्यावरून सिद्धांत सांगितला की वाईट व्यक्तीवर चांगल्या विचारांचा कधीही प्रभाव पडू शकत नाही. हे प्रसंग सांगितलेला आहे. आणखी एक, नल राजाने जलक्रीडा करत असलेल्या हंसांपैकी एका हंसाला पकडलं आणि म्हटलेलं आहे की तदितर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले. स्वजन गवसला जो त्याच पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. नरराजाने हंसाला पकडल्यानंतर आजूबाजूचे बाकीचे सर्व हंस जे मित्र म्हणून वावरत होते ते सर्व उडून गेले आणि एकटा हंस बिचारा त्या नलराजाच्या तावडीत सापडला. आणि त्यावरून म्हणजे हे दिले उदाहरण, हा दिला एक दृष्टांत, हा एक प्रसंग आहे
आणि या प्रसंगावरून त्या ठिकाणी एक सिद्धांत सांगितला की कठीण समय येता कोण कामास येतो, वाईट वेळेला अडचणीच्या वेळेला आपलं असं कुणीही नसतं, कुणीही कामाला येत नाही. अशा वेळी अर्थांतरन्यास हा अलंकार होतो. आपल्याला समजलं असेल की एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा दृष्टांत सांगितलं जातं किंवा त्या उलट एखाद्या उदाहरणावरून सामान्य सिद्धांत सांगितला जातो, तेव्हा त्या ठिकाणी अर्थांतरन्यास हा अलंकार होतो.